So now we are going to discuss trends in the atomic properties of the first transition series. मी तुम्हाला आताच म्हटलं आपण फोकस कशावरती करायचं आहे? फर्स्ट ट्रान्झिशन सिरीज. फर्स्ट ट्रान्झिशन सिरीज 3D सिरीज. कोण? स्कँडियम, टिटॅनियम, व्हॅनेडियम, क्रोमियम, मॅग्नीज, आयर्न, कोबाल्ट, निकेल, कॉपर, झिंक. Okay? So atomic and ionic radium. Just tell me one thing. What happens as we go from left to right in a period? लेफ्ट टू राइट क्या होता पीरियड में? फिलिंग ऑफ इलेक्ट्रॉन टेक्स प्लेस इन द सेम शेल. यस और नो? लेकिन यहाँ पे अंदर के शेल में फिल होते हैं, बाहर के नहीं. Whenever an electron is filled in the outermost shell, त्यावेळी जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन डेव्हलप होतो तो स्ट्रॉंगर असतो कंपेअर्ड टू जेव्हा फिलिंग होतंय आतल्या शेल मध्ये. काय होतंय? जरा एक मिनिट मी सांगते ते जरा त्याच्याबद्दल विचार करायचा तुम्ही. विचार काय आहे की हा न्यूक्लियस आहे, ही पहिली शेल आहे, ही दुसरी शेल आहे, ही तिसरी शेल आहे आणि ही चौथी शेल आहे. हा 4s1 आहे आणि हा 4s2 आहे. ठीक. व्हॉट इज nuclear charge? Effective nuclear charge. The force of attraction between the center of nucleus and outermost इलेक्ट्रॉन्स आतले भरतायत, बाहेरचे नाही. जर इलेक्ट्रॉन बाहेरचे भरले असते तर इफेक्टिव्ह न्यूक्लियर चार्ज खूपच जास्त वाढला असता आणि फोर्स ऑफ अट्रॅक्शन वाढलं तर स्क्वीज होणार, साईज कमी होणार. काय कमी होणार आहे? म्हणजे त्याचं ॲटॉमिक आणि आयोनिक साईज काय व्हायला पाहिजे होतं तर कमी व्हायला पाहिजे होतं. इथं पण ॲटॉमिक आणि आयोनिक साईज लेफ्ट टू राईट काय होत आहे? कमी होत आहे. पण त्याचं रिझन आहे की आतली डी सबशेल D1, D2, D3, D4, D5, D6, D7, D8, D9, D10 जेव्हा आतली सबशेल भरायला लागते ना त्यावेळी शिल्डिंग इफेक्ट कमी होतो. काय मग कमी होतं? तुम्ही म्हणणार मॅम जर आतले इनर शेल कम्प्लिटली फिल्ड असतील तर शिल्डिंग इफेक्ट वाढायला पाहिजे. पण एस सबशेल जेवढं शिल्डिंग इफेक्ट दाखवतंय त्यापेक्षा कमी कोण दाखवतंय? पी. पी पेक्षा कमी कोण दाखवतंय? डी. आणि डी पेक्षा कमी कोण दाखवतंय? एफ. म्हणजे ऍक्च्युली जेव्हा डी सबशेल आणि एफ सबशेल आत भरायला लागतात ते शिल्डिंग इफेक्ट स्लाइटली कमी करतात. मग शिल्डिंग इफेक्ट स्लाइटली कमी होतोय तर न्यूक्लियर चार्ज पण स्लाइटली वाढणार आहे. मग ऍट द एंड न्यूक्लियर चार्ज काय होतोय? वाढतोय. स्लाइटली का होईना वाढतोय स्लाइटली. त्यामुळे ॲटॉमिक साईज पण स्लाइटली कमी होते. म्हणजे एकदम जास्त कमी होत नाही, स्लाइटली कमी होते. आपण पुढे लॅन्थोनाइट कॉन्ट्रॅक्शन आणि ऍक्टिनाइट कॉन्ट्रॅक्शन पण बघणार आहे. इट इज अ इफेक्ट ऑफ 4f अँड 5f फिलिंग. कोणाचं फिलिंग? 4f आणि 5f. ते पण एक्सप्लेन करते. पहिला इथं बघा. स्कँडियम, टिटॅनियम, क्रोमियम, व्हॅनेडियम, क्रोमियम, मॅग्नीज, आयर्न, कोबाल्ट, निकेल कमी झालं. आणि हे वाढलं की नाही एंड? हे ते म्हणतात का वाढलं आम्हाला माहित नाही. म्हणजे का वाढलं आम्हाला माहित आहे कारण आता तुम्हाला सांगायची गरज नाही किंवा आता त्याचा अभ्यास इज आउट ऑफ द स्कोप ऑफ द सिलेबस. पण का वाढते सांगते. D9, D10 कम्प्लिटली फिल झालं, रिपल्शन वाढलं. काय वाढलं? भरगच्च झालं, खूपच गर्दी झाली. तर दे विल ट्राय टू गो अवे फ्रॉम. सो दॅट हॅपन्स. इथं लेफ्ट टू राईट न्यूक्लियर चार्ज स्लाइटली वाढतं. इथं पण न्यूक्लियर चार्ज वाढलेलेच असतं. पण न्यूक्लियर चार्ज पण वाढतं आणि गर्दी पण वाढते आणि रिपल्शन पण वाढते. सगळं जवळ आल्यामुळे मग ते रिपल्शनमुळे साईज वाढते. रिपल्शनमुळे साईज. जेव्हा कधी इलेक्ट्रॉन खूपच जास्त होतात ना त्यावेळी त्यांना गर्दी फील होते, त्यामुळे रिपल्शन होतं आणि रिपल्शनमुळे दे विल गो अवे फ्रॉम इच अदर. म्हणून स्लाइटली सगळ्यांची एनर्जी ऍट द एंड वाढली कारण त्यांचं D9, D10 ऑलमोस्ट फिलिंग भरगच्च. परत 4f असतं ना, 4f आणि 5f पण असतं ना, ते पण भरलेत, त्यांच्यामुळे पण प्रॉब्लेम येतो. हे समजलं? ऍज वी गो फ्रॉम लेफ्ट टू राईट ॲटॉमिक साईज कमी व्हायला पाहिजे, आयोनिक साईज कमी व्हायला पाहिजे. होतंय पण स्लाइटली लास्टला वाढते. ते म्हटले आता काय तुम्हाला त्याची अभ्यासची गरज नाही. पण मी तुम्हाला काय सांगते, गर्दी वाढली, घुटमळला आवे जायचंय. ओके.
इथं बघा, atomic radii of elements of a transition series decreases gradually from left to right. So as we move across a transition series from left to right, what happens? Nuclear charge increases by 1 unit at a time. And the last filled electrons are entering which shell? Penultimate. आतली. आणि pre-penultimate म्हणजे आतल्याच्या आतली. So however, d orbitals in atoms are less penetrating or more diffused, and therefore d electron offers smaller screening effect. स्क्रीनिंग इफेक्ट कमी झाला म्हणजे न्यूक्लिअर चार्ज वाढला. स्क्रीनिंग इफेक्ट म्हणजेच, so the result is that effective nuclear charge also increases as the atomic number increases along the transition series. Hence, atomic radius gradually decreases across the transition period from left to right. परत बघा हा. The explanation of minor variation in the atomic radii within a particular transition series is out of the scope of this textbook. But as I told you, there is a, what we can say, there is a crowding, and due to overcrowding, it causes repulsion. Due to overcrowding, it causes repulsion, and that's why their size is slightly increases. What increases slightly? Size is slightly increased. So, ionic radius of transition element shows the same trend as that of atomic radius. पण हे बघा हा, मी एक सांगते तुम्हाला. स्कॅन्डियम आहे 2+ आहे आणि स्कॅन्डियम आहे 3+ आहे. ज्याच्यावरती चार्ज जास्त, त्यामध्ये इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज जास्त. मी काय सांगितलं? ज्याच्यावरती चार्ज जास्त, मोर चार्ज, मोर effective nuclear charge, and then more effective nuclear charge, smaller will be the atomic size. Smaller will be the atomic size. हा स्कॅन्डियम आहे, हा स्कॅन्डियम आहे. सो ज्याच्यावरती चार्ज जास्त आहे त्याच्यावरती इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज काय आहे? जास्त. त्यामुळे त्याची ॲटॉमिक साईज काय असणार आहे? तर कमी. सेम एलिमेंट असेल तर काय असेल तर सेम एलिमेंट असेल. सो इथं बघा, द एलिमेंट्स विथ द फर्स्ट ट्रान्झिशन सिरीज shows variable oxidation state. The trends in the ionic radius thus can be studied with elements having same oxidation state or considering variable oxidation state of same elements. For the same oxidation state, आता बघा हा, माझ्याकडे स्कॅन्डियम 2+ आहे आणि टिटॅनियम 2+ आहे. सेम ऑक्सिडेशन स्टेट, डिफरंट एलिमेंट. लेफ्ट टू राइट आयोनिक साइज डिक्रीजेस. व्हॉट डिक्रीजेस? आयोनिक साइज डिक्रीजेस. सो टिटॅनियमचा आयोनिक रेडियस कमी असणार आहे आणि स्कॅन्डियमचा आयोनिक रेडियस काय असणार आहे? जास्त. परत अजून एक मी तुम्हाला सांगितलं, सेम एलिमेंट, ऑक्सिडेशन स्टेट चेंजेस. Oxidation state changes. More the oxidation state, lesser will be the atomic or lesser will be the ionic size. Lesser will be the. So for the same oxidation state, with increase of nuclear charge, a gradual decrease in ionic radius was observed. So that's why the trend is pronounced for the divalent ions for the first transition series. क्रोमियम 2+ 82 आहे कारण तो लेफ्ट लाईन, आणि कॉपर 2+ 72 आहे कारण तो राईट लाईन. लेफ्ट टू राईट आयोनिक रेडियस कम होते. ठीक आहे. इथं बघा, नेक्स्ट, द ऑक्सिडेशन स्टेट ऑफ सेम एलिमेंट shows difference of 1 unit such as M+, M2+, M3+, M4+. सगळ्यात कमी साईज M4+ असणार आहे. सगळ्यात कमी साईज कोणाचा असणार आहे? M4+. सो विथ हायर द ऑक्सिडेशन स्टेट, इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज ऑल्सो इन्क्रीजेस. मी तुम्हाला आताच सांगितलं, जेवढं जास्त ऑक्सिडेशन स्टेट तेवढं जास्त न्यूक्लिअर चार्ज, जेवढं जास्त न्यूक्लिअर चार्ज तेवढं कमी आयोनिक रेडियस.
काय न्यूक्लियर चार्ज अँड रेडियस आर इनवर्सली प्रपोर्शनल टू इच अदर. बाकी सगळे डायरेक्टली प्रपोर्शनल आहेत. आयोनायझेशन एन्थाल्पी, इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी, इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी हे सगळे डायरेक्टली प्रपोर्शनल आहेत. पण atomic किंवा ionic radius is inversely proportional to effective nuclear charge. So with higher oxidation state, effective nuclear charge also increases, and hence decrease of ionic radii can be observed from M2 plus to M3 plus. The ionic radii of transition elements are smaller than ionic radii of representative element of the same period. Now ionization enthalpy. Which enthalpy? What is ionization enthalpy? The amount of energy required to remove an electron from its outermost shell. दुसरी गोष्ट, फर्स्ट आयोनायझेशन एन्थाल्पी पेक्षा काय असते, सेकंड आयोनायझेशन एन्थाल्पी काय असते जास्त, सेकंड पेक्षा थर्ड आयोनायझेशन एन्थाल्पी काय असते जास्त. इथं अपेक्षा असते लेफ्ट टू राईट आयोनायझेशन एन्थाल्पी वाढायलाच पाहिजे, पण तुम्हाला थोडे अनॉमलीज दिसतात की कधी वाढते कधी कमी होते. मग तिथं हाफ फिल्ड सबशेल, इनकम्प्लिटली फिल्ड सबशेल, बाकी सगळे रिझन्स काय केले जातात कन्सिडर. अपेक्षा मस्त आहे माझी की लेफ्ट टू राईट आतल्या शेलमध्ये इलेक्ट्रॉन ऍड झाला म्हणून न्यूक्लियर चार्ज वाढला म्हणून आयोनायझेशन एन्थाल्पी वाढायला पाहिजे. कारण मी आताच काय म्हटलं, न्यूक्लियर चार्ज हा डायरेक्टली प्रपोर्शनल कोणाला असतो, आयोनायझेशन एन्थाल्पी. जेवढी जास्त आयोनायझेशन एन्थाल्पी तेवढा जास्त काय असतो तर न्यूक्लियर चार्ज. जेवढी जास्त आयोनायझेशन एन्थाल्पी तेवढा जास्त काय असतो तर न्यूक्लियर चार्ज. समझ में आ रहा है क्या जो मैं बोल रही हूँ? यस और नो? यस और नो? सो इथं बघा, द आयोनायझेशन एन्थाल्पीज of transition elements are intermediate between the those of S and P block. ठीक है ना, S and P block के बीच में ही रहेंगे क्योंकि S2B filling हो रहा है. हाँ, this suggests that the transition elements are less electropositive. Less electropositive कोणापेक्षा? S block पेक्षा. And more electropositive कोणापेक्षा? P block पेक्षा. Okay, then elements of group 1 and 2. So depending upon the condition they form ionic or covalent bond. हे बघा, हे समजून घ्या. जर लोअर ऑक्सिडेशन स्टेट असेल, काय ऑक्सिडेशन स्टेट आहे? लोअर. जर त्यांची ऑक्सिडेशन स्टेट +2 किंवा +3 आहे तर ते आयोनिक असतात. जर त्यांची ऑक्सिडेशन स्टेट +4 +5 +6 +7 आहेत, कोव्हॅलेंट असतात. सोप्या भाषेत +2 आहे टोटल लॉस होऊ शकतो, +4 +5 +6 ला टोटल लॉस नसतं, कोव्हॅलेंट बॉन्डिंग असते. इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी आणि इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटीच्या डिफरन्स वरून त्यांचं ऑक्सिडेशन स्टेट डिफाईन केलं जातं. येतंय मी काय सांगते ते? ठीक. सो डिपेंडिंग अपॉन कंडिशन दे फॉर्म आयोनिक और कोव्हॅलेंट. व्हॉट आय सेड, ऑक्सिडेशन स्टेट कमी असेल +1 +2 +3 आयोनिक, +4 +5 +6 +7 कोव्हॅलेंट. आणि जसं ऑक्सिडेशन स्टेट वाढत जाईल तसं कोव्हॅलेंट कॅरेक्टर वाढत जातं. कसलं कॅरेक्टर वाढत जातं? येस. सो जनरली in lower oxidation state, this element shows ionic compounds, while in higher oxidation state, they forms a covalent compound. Ionization enthalpy is shown in table 8.6 reveal that for a given element, increase in the ठीक आहे, कोणता चार्ट आयोनायझेशन एन्थाल्पीचा पुढे आहे का? हा, परत मी तुम्हाला काय म्हटलं, माझी ढीगभर अपेक्षा आहे की पहिल्या आयोनायझेशन एन्थाल्पी लेफ्ट टू राईट काय व्हायला पाहिजे? वाढायला पाहिजे. वाढते, वाढते, कमी पण होते, वाढते पण, सगळं होते. वाढते पण सडनली कमी पण होते, सडनली वाढते. इथं हे नाही, ऍट द एंड वाढायलाच पाहिजे. ऍट द एंड काय व्हायला पाहिजे? वाढायला पाहिजे. ठीक आहे. इथं बघा, टिटॅनियम पेक्षा व्हॅनेडियमची कमी झाली, व्हॅनेडियम पेक्षा क्रोमियमची वाढली, मग मॅग्नीसची वाढली, मग आयनची वाढली, मग परत कोबाल्टची कमी झाली, मग परत निकेलची कमी झाली, परत कॉपरची वाढली. माझी अपेक्षा मस्त आहे की लेफ्ट टू राईट वाढायला पाहिजे, पण असं असते एक्सपेरिमेंटली डिटर्म. ओके, परत झिरकॉनियम टू निओबियम परत वाढते, परत मॉलिब्डेनमला वाढते, परत मॉलिब्डेनम टू टेक्टेनियम, रुथेटियम, रोडियम स्लाइटली वाढते, पॅलेडियमला हमखास एकदमच जास्त होते, मग परत सिल्वरला कमी होते, परत सिल्वरला काय होते? कमी होते. परत हॅफनियम, टॅन्टलम नियरली सेम, टंगस्टनला स्लाइटली वाढते, रेनॉनला स्लाइटली कमी होते, परत ऑस्मियम, इरिडियमला वाढते, परत प्लॅटिनमला कमी होते, परत गोल्डला वाढते. अपेक्षा माझी आहे रे वाढायला पाहिजे, पण वाढते असं गरजेचं
नाही. म्हणून त्यांनी सांगितलंय की आयोनायझेशन एन्थॅल्पी शोन इन द टेबल 8.6 रिव्हील्स दॅट फॉर अ गिवन एलिमेंट देयर इज अ substantial increase from the first ionization enthalpy 1 to third ionization enthalpy 2. हा कोणता तरी दुसरा चार्ट असणार आहे. फर्स्ट आयोनायझेशन एन्थॅल्पी पेक्षा सेकंड पेक्षा थर्ड जास्त आहे. नो डाऊट ते असणारच आहे. खाली असणार आहे ह्याच्या आपण कुठेतरी. हा वाला हा चार्ट आहे तो 8.6 म्हणजे. आणि हे ह्याच की as we move across the transition series slight variations is observed in the first successive I1, I1, IE2 and IE3. इथं बघा ही फर्स्ट आयोनायझेशन एन्थॅल्पी आहे. त्यापेक्षा जास्त सेकंड असणार आहे. त्यापेक्षा जास्त काय असणार आहे थर्ड. कारण जसं जसं तुम्ही इलेक्ट्रॉन काढत जाताय तसं इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज वाढत जातं. काय वाढत जातं? आणि इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज झाला तर तो टाइटली बाउंडेड आहे. टाइटली बाउंडेड आहे तर तो इझिली इलेक्ट्रॉन काय करू शकत नाही तर लूज करू शकत. टाइटली बाउंडेड आहे तर तो इझिली इलेक्ट्रॉन काय करू शकत नाही लूज करू शकत नाही. आता बघा the atoms of the elements of the third transition series. थर्ड ट्रान्झिशन सिरीज म्हणजे कोण सांगा? 5D. पण 5D भरण्याआधी कोण भरलेलं असतंय? 4F. मग 5D भरण्याआधी 4F भरलेलं असते म्हणजे 4F परत शिल्डिंग इफेक्ट काय करतो? कमी. त्याच्या आधी 3D 4D भरले 3D 4D भरले आणि मग 5 भरले म्हणजे 3 असे भरलेत की जे शिल्डिंग इफेक्ट खूपच कमी करतात. म्हणजे त्यांचा न्यूक्लिअर चार्ज खूपच काय असणार आहे? जास्त असणार आहे. समजते का? atoms of elements of a third transition series. थर्ड ट्रान्झिशन सिरीज 5D. त्यामध्ये 4F भरलेलं असते. काय असते? 4F. म्हणून त्यांनी सांगितले the atoms of element of third transition series possess what they possess? They possess filled 4F orbitals and 4F orbital shows poor shielding effect on account of its peculiar diffuse shape or state. As a result, the valence electron experience greater nuclear attraction. म्हणजे 5D मधल्या इलेक्ट्रॉन्सला न्यूक्लिअर फोर्स ऑफ अट्रॅक्शन स्ट्रॉंगर असतो. त्यामुळे त्यांची आयोनायझेशन पण एक्सेप्शनली हाय असणार आहे. So, a greater amount of energy is required to ionize the element of third transition series. लॅन्थनमच्या पुढचे कोण सांगा? हॅफनियम. हॅफनियम टू मर्क्युरी. हॅफनियम टू मर्क्युरी. Atomic number 72 to atomic number 80. So, the ionization enthalpies of the elements of third transition series are therefore much higher than the first and the second series. Metallic character. देखो जो इलेक्ट्रॉन इजीली लूज कर रहा है वो मेटालिक कैरेक्टर दिखाएगा और सभी मेटल्स है यहाँ पे. सभी ही क्या है? मेटल्स. सो दे विल ऑल विल शो मेटालिक कैरेक्टर. हाँ थोड़ा कम ज्यादा आएगा, थोड़ा ज्यादा दिखाएगा, थोड़ा कम दिखाएगा, डिपेंडिंग अपॉन साइज, डिपेंडिंग अपॉन फिलिंग क्या हुआ है. क्योंकि डाउन द ग्रुप डी एंड एफ भर रहे हैं ना, डीएफ भर रहा है तो शिल्डिंग इफेक्ट क्या हो रहा है? कम. न्यूक्लियर चार्ज क्या हो रहा है? ज्यादा. आयोनाइजेशन एंथैल्पी ज्यादा हो रही है. आयोनाइजेशन एंथैल्पी ज्यादा हो रही है मतलब वो इलेक्ट्रॉन इजीली लूज कर सकता नहीं, इसलिए उसका स्लाइटली मेटालिक कैरेक्टर क्या होगा? कम. लेकिन मेटालिक कैरेक्टर है क्योंकि वो सभी मेटल्स हैं. सिर्फ एक ही लिक्विड स्टेट में मेटल है लेकिन लिक्विड स्टेट में. कौन? यस, द ओनली ट्रांजिशन एलिमेंट which is in a liquid state, mercury. Again, is it a transition element? No. Question is wrong. The D block element, the transition element नहीं बोल सकते mercury को क्योंकि D10 है filled. So the D block element which is in a liquid state, mercury. The D block element which is in the liquid state. And if it is a transition element, no, it is not a transition element. करेक्ट ऑप्शन मध्ये येत आहे. म्हणजे ह्यामधलं कोणतं ऑप्शन करेक्ट आहे? मेटॅलिक कॅरेक्टर. लो आयोनायझेशन एन्थॅल्पीज and vacant d orbitals in the outermost shell are responsible for metallic character of transition elements. This favors for the formation of what? Metallic bond.
And thus element shows type of metallic properties. The hard nature of the element suggests formation of covalent bonds with them. This is possible due to presence of unpaired n-1d electrons in their elements. Nearly all the transition elements have simple structure. HCP, hexagonal closed pack structure. CCP, cubic closed pack structure. BCC, body centered cubic lattice, which are characteristics of true metal. C. Hardness, high melting point, metallic properties of transition elements indicates that metal atoms are held strongly by metallic bond with a covalent character. जरा येतं बघा, हे स्कॅन्डियमचं दिलेलंच नाही दुसऱ्यांचं. ठीक आहे, फाईन. In all the transition series, melting point steadily increases. ह्याचा चार्ट आपण वरती बघितलाय, मी तुम्हाला सांगितलं चार्ट याचं वरती दिलंय, एक्सप्लेनेशन खाली दिलंय, चार्ट असायला पाहिजे होता. In all the transition series, melting point increases up to D5. हा, आणि मग कमी व्हायला पाहिजे. आता बघा, हा, chromium, molybdenum, tungsten shows highest melting point in their respective series. Manganese and titanium displays anomalous behavior. विचित्र असायला पाहिजे जास्त, असायला पाहिजे जास्त. Anomalous values of melting point. After this, with increasing atomic number, the melting point decreases gradually. Now, what is magnetic property? What is magnetic property? माझ्याकडे किती सिरीज आहेत? माझ्याकडे किती सिरीज आहेत? 4 सिरीज आहेत. किती सिरीज आहेत? 4. मी फोकस कशावरती करणार आहे? एकच सिरीज वरती, 3D सिरीज वरती. पण मला 4D, 5D, 6D चं पण माहित असायला पाहिजे. 3D, 4D, 5D आणि 6D घेतलं तर यामध्ये मॅग्नेटिक मोमेंटम आपण काउंट करताना 2 गोष्टी लक्षात ठेवतो. एक असते ऑर्बिटल अँग्युलर मोमेंटम आणि एक असते स्पिन अँग्युलर मोमेंटम किंवा स्पिन मॅग्नेटिक मोमेंटम आणि ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंटम. आपण 3D सिरीज घेताना फक्त स्पिन मॅग्नेटिक मोमेंटम कन्सिडर करतो. ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंटम किंवा ऑर्बिटल अँग्युलर मोमेंटम कन्सिडर करत नाही, कारण ती खूप कमी असते आणि नेग्लिजिबल असते. त्यामुळे जर मला 3D सिरीजचं मॅग्नेटिक मोमेंटम काढायचं असेल ना, तर मी एकच फॉर्म्युला वापरते, म्यू इज इक्वल्स टू स्क्वेअर रूट ऑफ n इन ब्रॅकेट n+2, वेअर n इज इक्वल्स टू नंबर ऑफ काय असणार आहे तर अनपेड इलेक्ट्रॉन्स. म्हणजे ज्या केसमध्ये D0 आहे किंवा D10 आहे त्यामध्ये मॅग्नेटिक मोमेंटम काय असणार आहे? 0, कारण अनपेड इलेक्ट्रॉन नसणार आहेत त्यामध्ये. काय नसणार आहेत त्यामध्ये? अनपेड इलेक्ट्रॉन. पण जेव्हा मी 4D, 5D आणि 6D बद्दल डिस्कस करणार त्यावेळी मला स्पिन मॅग्नेटिक मोमेंटम पण कन्सिडर करायला पाहिजे, ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंटम किंवा ऑर्बिटल अँग्युलर मोमेंटम पण कन्सिडर करायला पाहिजे. पण याचा फॉर्म्युला जो असतो ह्याचा खूप कॉम्प्लेक्स असतो. काय असतो? खूप कॉम्प्लेक्स असतो. त्यामुळे फक्त स्पिन मॅग्नेटिक मोमेंटम काउंट करून तुम्ही त्याची मॅग्नेटिझम सांगू शकत नाही. तुम्ही त्याची मॅग्नेटिझम सांगू शकत नहीं. समझ में आ रहा है जो मैं बोल रही हूँ? यस और नो? तो हम लोग अभी सिर्फ 3D का ही देखते हैं, 4D, 5D, 6D का मैग्नेटिक मोमेंटम्स नहीं चेक करते हैं क्योंकि उसका फॉर्म्युला कॉम्प्लेक्स है. काय कॉम्प्लेक्स आहे त्याचा कॉम्प्लेक्स आहे फॉर्म्युला कॉम्प्लेक्स आहे. सो इथं बघा, इथं स्कॅन्डियम मी 3+ घेतला, टिटॅनियम 3+ घेतला, व्हॅनेडियम 3+ घेते आणि व्हॅनेडियम 4+ घेते आणि मॅंगनीज 2+ घेते. याचं कॉन्फिगरेशन बघितलं तर 3D1 4s2 नॉर्मल कॉन्फिगरेशन आहे. 3D+3 म्हणजे इथं पण 0 आहे, इथं पण 0 आहे. अनपेड इलेक्ट्रॉन्स आहेत का? अनपेड इलेक्ट्रॉन्स स्कॅन्डियम 3+ ला अनपेड इलेक्ट्रॉन्स आहेत का? 3D 0 झाला आणि 4s पण 0 आहे. 3D मध्ये इलेक्ट्रॉन्स अनपेड नाहीच आहेत, म्हणजे मॅग्नेटिक मोमेंटम काय असणार आहे? 0.
आणि ज्याचं मॅग्नेटिक मोमेंटम 0 असतं किंवा ज्याच्याकडे अनपेड इलेक्ट्रॉन असतात ते मॅग्नेटिक मोमेंटम दाखवत नाही, त्याला डायमॅग्नेटिक मटेरियल म्हणतात. डायामॅग्नेटिक किंवा डायमॅग्नेटिक मटेरियल. म्हणजे जर अशा मटेरियलला तुम्ही मॅग्नेटिक फील्ड मध्ये ठेवला तर ते वीकली रिपेल होते. काय होते? काय होते? वीकली काय होते? रिपेल होते. ठीक. टिटॅनियम 3+ आहे. टिटॅनियम 3+ कॉन्फिगरेशन असणार आहे 3d1 4s0 असणार आहे ना, कारण 3d2 4s2 होतं ना. काय होतं? 3d2 आणि काय होता? 4s2. मग 3 इलेक्ट्रॉन गेले तर 3d1 झालं. मग मॅग्नेटिक मोमेंटम कसं असणार आहे? म्यू इज इक्वल्स टू स्क्वेअर रूट ऑफ n इन ब्रॅकेट n प्लस काय येणार आहे तर 2. म्हणजे इथं काय येणार आहे? स्क्वेअर रूट ऑफ 1 इंटू काय येणार आहे तर 1 + 2. सो इथं √3. √3 काय येणार आहे? 1.73. 1.73 काय? बोहर्स मॅग्नेटॉन. 1.73 बोहर्स मॅग्नेटॉन. व्हॅनेडियम 3+ आहे. व्हॅनेडियम 3+ ला मला सांगा व्हॅनेडियमचं कॉन्फिगरेशन काय असते? 3d3 4s2 असते. म्हणजे ह्यातले 2 गेले आणि ह्यातला 1, इथं 2 आलं. काय आलं? 2. सो म्यू इज इक्वल्स टू स्क्वेअर रूट ऑफ n इन ब्रॅकेट n + 2. सो इथं काय येणार आहे? n किती आहे? 2. 2 + 2 4. 4 2 जा 8. तो स्क्वायर रूट ऑफ 8 जो भी मैग्नेटिक मोमेंटम आएगा 3d2 का. समझ में आ रहा है? यस और नो? यस और नो? आता व्हॅनेडियम 4+ आहे म्हणजे इथं परत 3d1 आणि काय आलं तर 4s0. म्यू इज इक्वल्स टू परत काय येणार आहे? 1.73. मॅग्नीज 2+ जर घेतला तर 3d5 आणि 4s काय असते तर 0. अनपेड इलेक्ट्रॉन किती असतात? 5. म्हणजे 5 × 5 + 2 म्हणजे किती येणार आहे इथं? 5 × 7. 7 5 चा काय येणार आहे तर 35. √35 जे असेल तर त्याचं मॅग्नेटिक मोमेंट. समझ में आ रहा है? और सबकी वैल्यू फिक्स्ड है. 1 अनपेड है, 2 अनपेड है, 3 अनपेड है, 4 अनपेड है, तो उनकी मैग्नेटिक मोमेंटम फिक्स हमने निकाली है. स्क्वायर रूट ही निकालते हैं हम लोग उसका. ठीक है. और ये जो हमने थेरोटिकली निकाला और जो ऑब्जर्व्ड है वो नियरली सेम है. वो नियरली, क्योंकि 3D सीरीज में हम सिर्फ स्पिन मैग्नेटिक मोमेंटम ही कंसिडर करते हैं. ऑर्बिटल मैग्नेटिक मोमेंटम कंसिडर करते हैं? क्या कंसिडर करते नहीं? क्या कंसिडर करते नहीं? ऑर्बिटल मैग्नेटिक मोमेंटम कंसिडर करते नहीं. इथं बघा. The compound of transition elements, the compound of transition metals exhibit what? Exhibit magnetic property due to what? Due to what? Due to unpaired electron. Due to unpaired electron present in their atoms or ion. When a magnetic field is applied, substances which are attracted towards the magnetic field, applied magnetic field, they are called as paramagnetic. While the ones which are repelled are called as diamagnetic. ह्याच्या आधी खूप डिस्कशन झाले. सॉलिड स्टेट मध्ये मी तुम्हाला सांगितलंय मटेरियल्स 3 प्रकारचे असतात. कोणते? डायमॅग्नेटिक, पॅरामॅग्नेटिक आणि फेरोमॅग्नेटिक. अँटी फेरीमॅग्नेटिक, फेरीमॅग्नेटिक पण असतात. आपण काय ते डिस्कस करत नाही. ज्याच्याकडे अनपेड इलेक्ट्रॉन आहे पॅरामॅग्नेटिक, ज्याच्याकडे एकही अनपेड इलेक्ट्रॉन नाही आहे, सगळे पेड आहे, डायमॅग्नेटिक. डायमॅग्नेटिक वीकली रिपेल्ड, पॅरामॅग्नेटिक वीकली अट्रॅक्टेड. सो some substances are attracted very strongly and these are called as ferromagnetic substances. कोण आहेत ferromagnetic substances? आयर्न, कोबाल्ट, निकेल. पाठ करायचं. आयर्न, कोबाल्ट, निकेल. फेरोमॅग्नेटिक मटेरियल. कसला मटेरियल आहे? कसला मटेरियल आहे? फेरोमॅग्नेटिक. तुमचं पॅरामॅग्नेटिक मटेरियल जो आहे ना त्याला फेरोमॅग्नेटिक मध्ये कन्वर्ट करू शकतो. जर त्याला हाय टेम्परेचरला हीट केलं तर पेड इलेक्ट्रॉन काय होणार आहेत तर अनपेड. जेवढे नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन्स असतील तेवढंच फेरोमॅग्नेटिझम कॉन्सेप्टचं अप्लाय होतं. सो इथं बघा, पॅरामॅग्नेटिझम and ferromagnetism arises due to presence of unpaired electrons in the species. When all the electron spin are paired, the compounds are diamagnetic. Among transition metals, iron, cobalt, nickel are ferromagnetic. Okay. When magnetic field is applied externally, all the unpaired electrons in the metal and their compounds aligns in the direction of the applied magnetic field, and due to this magnetic susceptibility is enhanced
So these metals can be magnetized, that is they acquire permanent magnetic moment. आता ह्या सगळ्यांची पिकअप द पॅरामॅग्नेटिक मटेरियल त्यांनी सांगितलेलं आहे. आता झिंक 2+ तर डायमॅग्नेटिक आहे, कॉपर प्लस डायमॅग्नेटिक आहे, Fe3+ पॅरामॅग्नेटिक आहे, निकेल 2+ पण पॅरामॅग्नेटिक आहे, अनपेड इलेक्ट्रॉन असणार आहे. कॅडमियम काय असणार आहे तर हा डायमॅग्नेटिक असणार आहे. पॅलेडियम 2+ पण डायमॅग्नेटिक असणार आहे. सो कोणते सांगितले मी तुम्हाला, आयन आणि निकेल हे कसले आहेत तर पॅरामॅग्नेटिक. एवढ्या स्पीडनं सांगितलं कारण माझ्या डोक्यात त्याचे कॅल्क्युलेशन चालत, कारण मला माहित आहे त्यांचं कॉन्फिगरेशन मला पाठ. तुम्हाला त्याचं कॉन्फिगरेशन पाठ व्हायला पाहिजे, किती अनपेड आहेत हे माहित असायला पाहिजे. समजते मी काय सांगतेय? येस ऑर नो? येस ऑर नो? ठीक. आता बघा, each unpaired electron gives rise to a small magnetic field, that is magnetic momentum, ज्याला आपण due to its spin angular momentum and orbital angular momentum, orbital spin angular momentum and orbital angular momentum मुळे magnetic field create होते. बघा, in case of first transition elements, the contribution from the orbital angular momentum is quenched, खूप कमी असते, त्यामुळे करून टाकतो. Hence only and neglected, hence only spin only formula of magnetic momentum is obtained, that is mu is equals to square root of n in bracket n+2, where n is the number of unpaired electrons. number of unpaired electrons किती असतात बाळांनो? d5 आहे ना, काय आहे d5. सो d1 d2 d3 d4 d5, एक अनपेड, दोन अनपेड, तीन अनपेड, चार अनपेड, पाच अनपेड, एवढेच. 5 पेक्षा जास्त अनपेड असू शकत नाही. So where n is the number of unpaired electron and mu is the magnetic momentum expressed in Bohr magneton, a single unpaired electron square root 3 असते 1.73 magnetic momentum असते Bohr's magneton. From the magnetic momentum measured for the metal complexes of first row transition element, the number of unpaired electrons can be calculated. Fixed आहे रे. 1.3 म्हणजे एक अनपेड आहे ना, एक अनपेड, मग फॉर्म्युला फाइंड करायचा. एक अनपेड 1.73 ला एवढा आहे, 1.73 नंतर 2 पॉईंट येते, मग 3 पॉईंट येते, मग 4 पॉईंट आणि 5 पॉईंट असंच आहे त्यांची व्हॅल्यू. पुढे बघूया आपण. हा, विथ यूज ऑफ स्पिन ओनली फॉर्म्युला, as the magnetic momentum is directly related to number of unpaired electrons. कोणाला डायरेक्टली रिलेटेड आहे? Unpaired electron. So value of mu will vary differently with the number of unpaired electrons. आता बघा, magnetic momentums are determined experimentally in solutions or in the solid state where the central atom is hydrated or bound to a ligand. हे आपण कोऑर्डिनेशन कंपाऊंड टॉपिक मध्ये बघायचंय की तुमचा मेटल जो आहे त्याला वॉटर मॉलिक्यूल जो आहे स्वतःच्या लोन पेअरला कशामध्ये कन्वर्ट करतो तर बॉन्ड पेअर, आणि कसला बॉन्ड फॉर्म करतो? कोऑर्डिनेट बॉन्ड फॉर्म करतो. आणि त्यावेळी आपण मग डिस्कस करतो की त्याची मॅग्नेटिक मोमेंटम काय आहे. तिथं पण लॉजिक सेमच राहतो की किती अनपेड इलेक्ट्रॉन आहेत, किती. कारण हा जो लिगँड आहे ना, स्ट्रॉंग लिगँड असेल तर स्पिन पेअरिंग करतो. काय करतो? स्पिन पेअरिंग. आणि वीक लिगँड असेल तर स्पिन पेअरिंग करत नाही. स्पिन पेअरिंग केलं म्हणजे अनपेड इलेक्ट्रॉन्स कमी झाले. त्यामुळे एक्सपेक्टेड मॅग्नेटिक मोमेंटम आणि ऑब्झर्व्ड मॅग्नेटिक मोमेंटम काय होतं? चेंज होतो मेटल कॉम्प्लेक्सेस मध्ये. कशामध्ये? So a slight difference is in the calculated and observed value of magnetic momentum can be noticed. Why can be noticed? Because as I told you, if the ligand is strong, it will cause spin pairing. आपण व्हॅलेन्स बॉन्ड थेरी कोऑर्डिनेशन कंपाऊंड मध्ये बघणार आहे, त्यावेळी डिटेल मध्ये सगळं सांगते. पण आता लक्षात ठेवा. आता बघा, हा इथं बघा, नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन 0 आहेत तर 0 व्हॅल्यू आहे. हे बघा, हा कॅल्क्युलेटेड आणि एक्सपेरिमेंटल दोन्ही व्हॅल्यू बघा इथं बोर्डवरती बघा. राईट, इथं एक अनपेड आहे 1.73 1.75, दोन अनपेड आहे 2.84 2.76, तीन अनपेड आहेत. हे फिक्स्ड आहे ना, हे फिक्स्ड आहेत. हे पाठ करा, हे 5 व्हॅल्यू. एक अनपेड, दोन अनपेड, तीन अनपेड, चार अनपेड, 5. आता त्याची एक्सपेक्टेड आणि ऑब्झर्व्ड नियरली सेम आहे. एक्सपेक्टेड आणि ऑब्झर्व्ड नियरली सेम आहे. एक्सपेक्टेड आणि ऑब्झर्व्ड नियरली सेम आहे. तीन अनपेड, चार अनपेड, पाच अनपेड.
परत 4 अनपेड, 3 अनपेड, 2 अनपेड, 1 अनपेड, 0 अनपेड. हे बघा यांचे जसं स्लाइटली वर खाली, स्लाइटली वर खाली, स्लाइटली वर खाली, पण सेमच आहे, पण सेमच. डी ला जिथं आपण फक्त स्पिन मॅग्नेटिक मोमेंटम कन्सिडर करतो आणि ऑर्बिटल अँग्युलर मोमेंटमला काय करतो, कमी आहे म्हणून सांगतो. इथं बघा, इथं बघा रे बाळांनो, इथं बघा, हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. इथं बघा हा वाला काय लिहिलंय बघा. In second and third transition series, orbital angular momentum is significant. Therefore, simple spin only formula is not useful. And more complicated equation needs to be applied or employed to determine the magnetic momentum. So, the magnetic momentum further found to be temperature dependent. समझ में आ रहा है यहाँ तक? Yes or no? कुछ डाउट है यहाँ पे? ठीक है. एक कलर, मला कलर नंतर जरा टाइम लागणार कलरला. एक प्रॉपर्टी फक्त तुम्हाला एक्सप्लेन करते. कॅटलिस्टची आणि अलॉय फॉर्मेशनची. अलॉय फॉर्मेशन कुठे आहे बघा रे? एंडला आहे का बघा अलॉय फॉर्मेशन? हा, इंटरस्टिशियल कंपाऊंड्स तो नाही, इंटरस्टिशियल कंपाऊंड नाही, अलॉय फॉर्मेशन बघा कुठे. अलॉय कोणता पॉइंट आहे बघा. हा 8.6 फिर आगे और है. हा एक बघा अलॉयस. इंटरस्टिशियल कंपाऊंड नंतर एक्सप्लेन करते. मला सांगा व्हॉट आर अलॉय? व्हॉट इज अलॉय? Alloy is a homogeneous mixture of two or more metal, one metal or another non-metal. And here, the particular transition elements, metals, can form variety of alloys. आपण दोन इम्प्युरिटी, एक इम्प्युरिटी डिफेक्ट बघितला, त्यामध्ये दोन टाइप होते. एक होता इंटरस्टिशियल इम्प्युरिटी डिफेक्ट आणि एक होता सबस्टिट्यूशनल इम्प्युरिटी डिफेक्ट. सबस्टिट्यूशनल इम्प्युरिटी मध्ये कॉपर झिंक घेतलेला ब्रास फॉर्म केला आणि इंटरस्टिशियल इम्प्युरिटी डिफेक्ट मध्ये आयन आणि कार्बन घेतलेला स्टील फॉर्म केला. केला काय? होते का ट्रान्झिशन एलिमेंट्स? येस ऑर नो? सो इथं बघा, ट्रान्झिशन मेटल फॉर्म्स अलॉय. Transition metal forms alloy where atom of one metals are distributed randomly in the lattice of another metal. Now it totally depends की तुम्ही काय interstitial impurity defect करणार आहे का substitutional impurity defect, दोन्ही करू शकता. जर कॅटायन म्हणजे जे काही ऍटम्स आहेत त्यांची साईज नियरली काय आहे, सेम. जो तुम्ही अलॉय बनवणार आहे त्यामध्ये दोन मेटल वापरणार अलॉय साठी, तर त्या दोन ऍटम जे आहेत, मेटल ऍटम्स आहेत, त्या दोघांची साईज सेम आहे, तर तुम्ही तिथं सबस्टिट्यूशनल इम्प्युरिटी डिफेक्ट. जर दुसऱ्या जो मेटल वापरताय त्याची साईज काय आहे तर छोटी, तर एम्प्टी स्पेस, इंटरस्टिशियल इम्प्युरिटी. समजतंय? ओके. सो इथं काय सांगितलं त्यांनी, ट्रान्झिशन मेटल फॉर्म्स अलॉय where atom of one metal are distributed randomly in the lattice of the another metal. So metals with similar radii and similar properties readily forms an alloy. Alloy are classified as ferrous and what? Non-ferrous alloy. Alloy ला कसं क्लासिफाय करतो आपण? फेरस आणि नॉन फेरस. फेरस बेस मेटल आयन आहे. नॉन फेरस बेस मेटल आयन सोडून कोण पण आहे. फॉर एक्झाम्पल ब्रास, काय फॉर्म केला आपण? ब्रास. ब्रास मध्ये बेस मेटल कॉपर असते, ओके, आणि स्टील मध्ये बेस मेटल आयन असते. Ferrous alloy have atoms of other elements distributed randomly in atoms of iron in the mixture. As percentage of iron is more, they are termed as ferrous alloy. Example, nickel steel, chromium steel, स्टेनलेस स्टील एक्सेट्रा. ऑल स्टील्स हॅव 2% कार्बन. आता ह्यामध्ये पण आपण पुढे बघायचंय, एक्स्ट्रॅक्शन आपण जेव्हा बघणार आहे त्यामध्ये मेटलर्जी पण टाकलंय त्यांनी, घुसवले मध्येच. मेटलर्जी ऍक्च्युली वेगळाच टॉपिक होता, त्यामध्ये त्यांनी घुसवलेला आहे. त्यामध्ये आपण 3 टाइप ऑफ मेटल बघायचे आहेत, व्रत आयन, कास्ट आयन आणि स्टील. त्यावेळी सांगते पर्सेंटेज कार्बनचं. नॉन फेरस अलॉय, नॉन फेरस अलॉय
are formed by mixing atoms of transition metals other than iron with non-transition element. Brass. It is an alloy of copper and zinc. Ferrous and non-ferrous alloy are industrially important. Examples there. Brass, bronze. An alloy of copper and tin is tough, strong, and corrosion resistant. गंजत नाही easily. It is used for making statues, medals, and trophies. एक 2 मिनिट बसा. बसा सर इथं बसा. Cupra nickel. Cupra nickel, an alloy of copper and nickel, is used for making machinery parts of marine ships, boats. For example, marine condensers and tubes. Stainless steel. सगळीकडे वापरतो stainless steel आपण. Stainless steels are used in the construction of outer fuselage of ultra high speed aircrafts. Nichrome, alloy of nickel and chromium. Nichrome, alloy of nickel and chromium. So nichrome, an alloy of nickel and chromium in the ratio of 80:20, has been developed specifically for gas turbines. Specifically for gas turbines. Titanium alloy withstand high stress up to high temperatures and are used for making ultra high speed flights, fireproof bulkheads and exhaust shrouds. हे सगळे युजेस पाठ करायचे. मी तुम्हाला पहिलाच सांगितले थेरॉटिकल आहे, युजेस पाठ करायला पाहिजे. अजून 2 पॉइंट राहिलेत, ते पुढच्या लेक्चरला घेऊया. ब्रेक घ्या 15 मिनिट्स आणि या.